हॅलो आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही सगळे मजेत आहोत आणि आज आहे रविवार, तर आज खिचडी बनणार आहे घरामध्ये. आणि मी अजून टिकली वगैरे लावून आंघोळ केलेली अशी चालली किचनमध्ये, कारण बाकी मला खिचडी बनवायची. पप्पांना उपवास असतो आणि गार्गीला खिचडी खूप आवडते. आणि आमची चालली साफसफाई दिवाळीची मम्मीची. तर काल बरंच त्यांनी ही मांडणी वगैरे साफ केली, की जाळ्या वगैरे काढल्या. काही सामान बाहेर आहे, काही आत आहे, तर त्यांची आता सुरू झाली. आणि आम्हाला तिकडे करायची नाही आहे अजून एक 5-6 दिवस, कारण सुतक पडले. तर सुतक झाल्यानंतर मग 7व्या-8व्या दिवशी करतील सगळेजण साफसफाई. तर आता मी खिचडी करते. इथे मिरच्या आहेत, हिरव्या मिरच्या चिरून ठेवल्या, आणि इथे आहे साबुदाणा. आणि मी आताच गार्गीला सोडून आले बसला. तर आता मी घरी चालले आणि अजून 1-1.5 तासाने मी निघेल गार्गीच्या स्कूलमध्ये जायला. तर मी तुम्हाला दाखवेल कसे स्टॉल मांडलेत मुलांनी. आणि स्कूलमध्ये जुन्या वस्तूंचं प्रदर्शन देखील असणार आहे, तर तेही तुमच्यासोबत मी शेअर करेल. आणि आत्ता नाश्ता वगैरे झाला आहे आमचा. खिचडी होती आज नाश्त्याला. तुम्हाला माहितीच आहे पप्पांसाठी खिचडी बनते रविवारी. गार्गी खूप खुश असते, तिला खूप जास्त आवडते खिचडी. तर डब्यामध्ये देखील तिला खिचडीच असते आज. आणि उद्या असणारी सुट्टी. तर उद्या आम्हाला बाहेर जायचं. कुठे जायचं तुम्हाला नक्की सांगेल मी. आणि आम्ही निघालेलो आहोत गार्गीच्या स्कूलमध्ये. आणि पप्पा रेडी झालेले आहेत. इस्त्री वगैरे केलेले ड्रेस घातला आज पप्पांनी, कारण शाळेत जायचं आहे नातीच्या स्कूलमध्ये. तर तिथे ती स्टॉल टाकणार आहे आणि पॅरेंट्सला बोलवलेलं आहे. प्रदर्शन देखील आहे, तुम्हाला सांगितलंच होतं मी. जुन्या वस्तूंचं आहे. आणि तशा आपल्याकडे घरात भरपूर जुन्या वस्तू होत्या, काढल्या असत्या, तर परंतु ते तिला नेता आलं नसतं, त्यामुळे मग मी नाही दिलं तिला. त्यांनी बरं सांगितलं, जुना कंदील वगैरे पाहिजे होतं त्यांना. परत चोपणी वगैरे तसलंही पाहिजे होतं. खूप सारं होतं, पण आता तुम्हाला मी दाखवेल तिथे काय काय जुन्या वस्तू येत आहेत. आणि आम्ही निघतो आता जायला. ऊन झालं आहे, खूप जास्त ऊन आहे, पण तिच्या खुशीसाठी, तिच्या आनंदासाठी आम्ही निघालो आहे. आणि तिचा स्टॉल आहे भेळीचा. तर तिला मी भेळीचे पॅकेट्स काल करून पाठवले, तुम्हाला माहितीच आहे. आणि तिला पेपर दिले होते, पेपरवर द्यायची भेळ, नाहीतर ती घरातनं प्लेट घेऊन चालली होती स्टीलच्या. आणि आम्ही पोहोचलेलो आहोत स्कूलमध्ये. तर आता आम्ही आतमध्ये जाते आणि तुम्हाला दाखवते काय काय झालं, मुलांची तयारी वगैरे. गार्गी कुठे? विनंती आहे की वरती दुसऱ्या मजल्यावरती आपण पुरातन वस्तू संग्रहालय केलेला आहे, त्या वस्तूंना सगळ्यांनी भेट देऊन यावी. जे आपण बघितलं नाही अशाही काही वस्तूंचं आपण वरती संग्रहालय केलेलं आहे. सो सगळ्यांनी एकदा वरती जाऊन भेट देऊन या. रिया गार्गी असं इकडे बघ बरं. अच्छा, या क्लासमध्ये इथे जवळ 8 एक्झिबिशन ठेवलेले. 8 एक्झिबिशनलाही सगळ्यांनी भेट द्यावी ही विनंती आहे. सर्व पालकांना विनंती. बारक्या मुली कुठे आहेत? छोट्या सगळे इथंच मार्केट डे झाल्यानंतर सगळ्यांनी या क्लासमध्ये 8 एक्झिबिशन आहे तिकडेही भेट द्यावी. व वरती दुसऱ्या मजल्यावरती पुरातन वस्तू संग्रहालय केलेला आहे, त्या वस्तूंनाही सर्वांनी भेट देऊन यावी. ग्राउंड वरती 50 रुपये कुणाच्या तरी सापडलेले आहेत. ते प्रिन्सिपल मॅडम इकडे या बरं. खात्री करून ज्याच्या हरवलेले आहेत त्यांनी घेऊन जावे. छोट्याला मुली कुठे आहे? तो पहिलीच्या फर्स्ट भेळ आहे. हा का? इकडे गेलोच नाही आम्ही, इकडं अजून जातो, बघतो. हा मी क्लासमध्ये जाऊ का? एवढी गर्दी अगं काढून ठेव बाळा. फिनिश केलं? वाव. बॅग कुठे आहे तुझी स्कूलची? एवढे मनी भेटले तुला? संपले. मला एक दे. भेळ घेतली. आजोबांना दे, भेळ दे आजोबांना. अरे वा, फिनिश झाली. मला नाही राहिली.
आता मला काय देणार? तुझी बॅग कुठे आहे? स्कूल बॅग किती मणी आले तुला मग? एवढे? अच्छा, खिशात ठेव, तुझ्या खिशात. तुला खाऊ नाही घ्यायचा? खिशात ठेव, आपण खाऊ आणू तुला अजून. तू जाऊ आता शॉपिंग करायला जा. तू खिशात ठेव पैसे. खिशात ठेव, पैसे खिशात ठेव. ठेव त्याच्यात. गावला संपवून दे. भारी गाव तर. हा, पॅक घे तुझी, पॅक घे. आणि इथे लहान लहान मुलींचे स्टॉल आहेत. तुझे फ्रेंड्स आहेत सगळ्या? तुला काय खायचंय? खायला काय घ्यायचं तुला फ्रेंड्स कडून? हा, काय खायचंय? आता मी जातो बाहेर वेळ खायला. उपवास आहे तुम्हाला? स्ट्रॉबेरी 1 रुपयाला आहे ना? सुट्टे आहेत का पैसे? जा विचार किती पैसे चॉकलेट आहे. विचार बरं, पुढे जाऊन विचार. किती किती द्यायचे म्हणाव तिला, विचार ना. 1 रुपया. सुट्टे आहेत का? इकडे तुमच्याकडे आहे का सुट्टे पैसे? नाही. हॅपी, खिचडी खाल्ली का तू? अच्छा, दुकानदार होती ना? गाऊ दुकानदार होती तू? फिनिश केलं? चल तू आता इथं फ्रेंड्स जवळ बसा. इथं मी येते फिरून, तुमचं प्रदर्शन बघून येते. प्रदर्शन बघून येते. वरती दुसऱ्या मजल्यावर आहे ना? बसली ती.
आणि गार्गीचं मार्केट डे झालेलं आहे, तर आता आम्ही घरी निघालो प्रदर्शन बघून. आणि गार्गी बोलली घरी जा, तर ती खुश होती. चला तर जाऊयात आता घरी.